ज्यादातर घरों में प्लास्टिक के बैग्स का इस्तेमाल किया जाता है। सस्ते होने के कारण लोग प्लास्टिक बैग्स का ज्यादा इस्तेमाल करते हैं। जैसा कि हम सभी जानते हैं कि प्लास्टिक से बने ये बैग्स वातावरण के साथ साथ हमारी सेहत को भी नुकसान पहुंचाते हैं। यही वजह है कि इन्हें देश भर में बैन भी किया जा चुका है। ऐसे में हमें जरूरत है कि हम सामान कैरी करने के लिए पॉलिथीन बैग्स की जगह दूसरे तरह के कैरी बैग्स का इस्तेमाल करें। अब आपके मन में ये सवाल आ रहा होगा कि इसका ऑल्टरनेटिव ऑप्शन क्या है। नमस्कार मित्रांनो, वेळोवेळी शासनामार्फत आपल्याला प्लास्टिक बंदी सांगण्यात येते की प्लास्टिक बंदी आहे, कॅरी बॅग वापरू नये, प्लास्टिकचा वापर टाळावा। तर त्याच्यासाठी नेमकं अजून काय पर्याय अवेलेबल आहे साध्या लोकांसाठी जे प्लास्टिकच्या कॅरी बॅग यूज करतात? तर असं काही नवीन प्रोडक्ट्स आलेले आहेत का, आपण जाणून घेणार आहोत। बायो कंपोस्टेबल कैरी बैग। आई एम नॉट अ प्लास्टिक। ये बैग कॉर्न स्टार्च जैसे ऑर्गेनिक प्रोडक्ट से बनती है। आपल्या सोबत आहेत वर्धमान प्लास्टिकचे राजू जैन। राजू जैन, मला एक सांगा की जसं शासनामार्फत वेळोवेळी सांगण्यात येतं की प्लास्टिकचा वापर टाळावा, कॅरी बॅग वापरू नये, कमी मायक्रॉनच्या असतात त्या पर्यावरणपूरक ज्या असतात त्या गोष्टी वापरण्यात याव्या। त्यासाठी आपल्याकडे काही असा नवीन कॅरी बॅग्स वगैरे अवेलेबल झाल्या आहेत का, आणि या गोष्टीचं तुम्हाला काही नुकसान होतंय का, जे प्लास्टिक बंदी सांगण्यात येते नेहमी कॅरी बॅग वापरू नये यासाठी? पण आपल्या येणाऱ्या पिढ्यासाठी आपलं बायोडिग्रेडेबल हे एक सोल्युशन आहे सगळ्यात चांगलं, जे आता मार्केटमध्ये आलेलं आहे। कॅरी बॅगचा पर्याय म्हणून त्याला वापरण्यात यावे ही सगळ्यांना नम्र विनंती आमची। एक बायोडिग्रेडेबल प्रोडक्ट असा आहे की 180 दिवसात ऑटोमॅटिक ते विघटन होत आहे त्याचं प्लास्टिकचं। म्हणजे त्याच्या बायोडिग्रेडेबल जे प्रोडक्ट्स आहे, पिशव्या आहेत, 180 दिवसात त्याचं पावडर फॉर्ममध्ये येऊन जातं। फॉर्ममध्ये त्याचं विघटन होऊन जात आहे आणि ते आरोग्याला हानिकारक पण नाही। ते आपल्या कॉर्न पासून बनलेले आहे, म्हणजे मेन मक्यापासून मक्यापासून आणि साबुदाण्याचं जे हे वेस्टेज जे निघतंय त्याच्यापासून हे बनवलेलं आहे। काही दाखवू शकाल आम्हाला आमच्या दर्शकांना की कशा प्रकारच्या या पिशव्या असतात? हे बायोडिग्रेडेबल साठी आलेले हे नवीन प्रोडक्ट मार्केटमध्ये, जे जाडमध्ये पण आहे आणि पाकिटमध्ये 1 किलोच्या पॅकिंगमध्ये पण आलेलं आहे, आणि एक पॅकेट फॉर्ममध्ये बी आलेलं आहे, जे कस्टमरसाठी पण कमी रेटमध्ये उपलब्ध करण्यात येत आहे 200 ग्राम पॅकिंगमध्ये। या ज्या रेट्स असतात याचे, ज्या बंदी असलेलं कॅरी बॅग आहे आणि याच्यामध्ये किती फरक असतो? याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये डबलचा फरक आहे, पण ते हानिकारक आहे आणि हे विदाऊट हानिकारक आहे। ग्राहकांकडून या गोष्टी घेण्यात येत आहेत का तुमच्याकडून? आता तर सुरू झालंय, आता ग्राहकांनी ह्याच्यावर कन्वर्ट व्हायलाच पाहिजे ही आमची नम्र विनंती आहे अजून कस्टमरला। म्हणजे तुमच्या म्हणण्याप्रमाणे आता ग्राहक याच्याकडे हळूहळू वळतोय का, या ज्या वेगवेगळ्या ना आता घेत आहे, कस्टमर पण घेत आहे, त्यांना फाईन लागत नाही ह्याच्यावर। जे सिंगल यूजचं जे यूज करत होते त्यांच्यावर त्यांना फाईन पण बसत होते। आता कस्टमर आम्हाला स्वतः सांगताय का आम्हाला अशी कॅरी बॅग द्या की ज्याच्यावर फाईन आम्हाला बसणार नाही, त्याच्यामुळे ते आता ह्याच्यावर ऑटोमॅटिक कन्वर्ट होत आहे। जसं की आपण एका प्लास्टिक शॉपवर आलो होतो, त्यांचे जे कॅरी बॅगचा व्यवसाय आहे, जसं वेळोवेळी शासनानं आवाहन केलं की प्लास्टिकचा वापर टाळावा, त्याच्यावर बंदी आहे, त्याचे खूप हानी होते पर्यावरणाला, जे कमी मायक्रॉनच्या कॅरी बॅग्स असतात। त्याच्यामुळे आता नवीन पर्याय म्हणून एक बायोडिग्रेडेबल कंपोस्टेबल कॅरी बॅग्स अवेलेबल झाल्या। जसं राजू जैन यांनी सांगितलं की ते 180 दिवसामध्ये त्याचा पावडर फॉर्म होऊन जातो आणि त्याच्यात जास्त वजन पेलण्याची देखील क्षमता असते। आणि हे नवीन प्रोडक्ट आता मार्केटमध्ये आल्यामुळं बरेच ग्राहक देखील याकडे वळू लागले आहेत। तर हा व्हिडिओ कसा वाटला आपल्याला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून हे जे नवीन प्रोडक्ट आलेले आहे त्यांची माहिती बऱ्याच लोकांना होईल। मी अनुप राठी, आपण पाहत आहात पार्श्वभूमी डिजिटल।